नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, फायनली आपला ऋषी घालणार चक्क आपल्या कमळीला लग्नाची मागणी। तर नक्की काय घडतं, कमळी होकार देते का नकार देते, काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की आता फायनली आपली कमळी एवढ्या मोठ्या संकटातून वाचलेली असते ना की काय सांगायचं तुम्हाला। कारण की ह्या कामिनीने आणि रागिणीने एवढा मोठा डाव आखलेला होता, पण त्यांचा डाव फायनली फेल झाला आणि त्यांना मात्र हरवलं आपल्या गौरीने। म्हणजेच आपल्या गौरीने कमळीला एवढ्या मोठ्या संकटातून वाचवलं। तर आता दुसरीकडे तुम्ही पाहत असताल की आता ऋषी आणि कमळीच्या प्रेमाला हळूहळू सुरुवात झालेली आहे। पण हे सगळं होत असताना मात्र नयनताराला ही गोष्ट अजिबात देखील आवडत नसते आणि नयनताराला मात्र कमळीचा आधीपासून राग येत असतं, तुम्हाला माहीतच आहे। कारण की नयनताराला वाटत असतं की ऋषी आणि कमळीचं लग्न कधी देखील होणार नाही, त्या दोघांना मी कधी देखील एकत्र पाहणार देखील नाहीये। पण आता जेव्हापासून नयनताराला समजलंय की आता अन्नपूर्णा आजींची मोठी नात म्हणजेच कमळी आहे, तर मला आता ऋषीचं लग्न कमळीसोबतच लावावं लागेल। आणि याच्या पाठीमागचं रिझन मित्रांनो एकच आहे, कारण की नयनताराने अन्नपूर्णा आजींना शब्द दिलेला असतो की मी माझ्या मुलाचं लग्न तुमच्या मोठ्या नातीसोबत लावेल। आणि जेव्हा का नयनताराला हे समजलंय की कमळीच मात्र आता अन्नपूर्णा आजींची मोठी नात आहे, तेव्हापासून नयनताराची झोपच उडून गेलेली आहे। तर आता तुम्हाला माहीतच आहे की त्या घरामध्ये म्हणजेच नयनताराच्या घरांमध्ये सगळ्यांनाच मात्र आपली कमळी खूप आवडत असते। सगळ्यांना वाटत असते की ऋषी आणि कमळीने लग्न करावं, पण मात्र तुम्हाला माहीत आहे की ह्या सगळ्या लग्नाला विरोध असतो म्हणजे फक्त एका व्यक्तीचा, ती म्हणजे नयनतारा। कारण की नयनताराने आतापर्यंत ऋषीला कधी देखील त्याच्या स्वतःच्या मर्जीने काहीच करून दिलेलं नाही आणि त्याला तर सांगितलं आहे की लग्न मात्र करशील तर फक्त मी सांगेल त्या मुलीसोबतच, त्याच्यामुळे कमळीचं नाव देखील घ्यायचं नाहीये। तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की आपला ऋषी देखील सगळ्यांना हेच सांगत असतो की माझं आणि कमळीचं नातं फक्त एक चांगलं मित्रमैत्रिणीसारखं आहे, आम्ही प्रेमात काहीच पडलेलो नाही किंवा मला कमळीसोबत लग्न करायचं नाही किंवा कमळीला देखील माझ्यासोबत लग्न करायचं नाही, असं ऋषी आधीपर्यंत सांगत होता। पण तुम्ही पाहिलंच की आपली राधिका ऋषीला सारखी म्हणत असते की कमळी तर आता तुला हळूहळू आवडायला लागली ऋषी, काय विषय आहे। तर त्यावेळेस मात्र आता ऋषी देखील तुम्हाला माहितीच आहे की आपल्या कमळीच्या प्रेमात पडलेला असतो। मित्रांनो, आता तुम्हाला माहितीच आहे की यांच्या प्रेमाला जरी सुरुवात झाली तर मात्र यांच्या विरोधात खूप सारी लोक बसलेले आहे। म्हणजेच तुम्हाला माहिती आहे की अनिका स्वतःचा जीव देखील द्यायला मागे पुढे पाहणार नाही, ज्यावेळेस मात्र तिला समजेल की आता कमळीचं आणि ऋषीचं लग्न होणार आहे। आणि तुम्ही पाहिलंच की अनिकाला एक संधी भेटली होती, तर अनिकाने कशा प्रकारे मात्र ऋषीसोबत लग्न करण्याचा प्रयत्न पण केला होता, पण एवढ्या मोठ्या संकटातून बिचारा आपल्या ऋषीला कमळीने वाचवलेलं होतं। तेव्हापासून मात्र आता आपली कमळी देखील ऋषी सरांच्या हळूहळू प्रेमात पडायला लागलेली असते। आणि फायनली मित्रांनो, तो दिवस लवकरच उजळणार आहे की आपली कमळी आणि ऋषी म्हणजेच आपला ऋषी कमळीला प्रपोज करतो आणि म्हणतो की कमळी तू माझ्यासोबत लग्न करशील का। पण आता कमळी प्रचंड घाबरून गेलेली असते, कारण की कमळीला समजत नसतं की ऋषी सरांना होकार द्यायला पाहिजे का नकार द्यायला पाहिजे। कारण की तुम्हाला माहीत असेल मित्रांनो की आपला कमळी पूर्णपणे का घाबरलेली असते, कारण की कमळीला मुळात हे सत्य माहीत असतं की ती अन्नपूर्णा आजी किंवा महाजनांची मोठी नात नाही आहे। कारण की कमळीला असं वाटतं की मी सगळ्यांना फसवते, परंतु कमळीला माहीत असतं की आता या सगळ्या संकटामधून मला यांना साथ देणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, आता सगळ्यात मोठा प्रश्न असा उभा राहिलेला असतो की कमळी ऋषी सरांना होकार देऊन लवकरात लवकर ऋषी सरांसोबत लग्न करेल का नाही, हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे। तर याबाबत तुमचं मत काय आहे? कमळी आणि ऋषीने लग्न केलं पाहिजे का नाही, हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि दुसरीकडे मित्रांनो, कमळी आणि ऋषीच्या लग्नाला नयनतारा स्वीकार करेल का, हे देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये, तोपर्यंत चॅनलला या सबस्क्राईब करून ठेवा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा, कारण की पुढचे व्हिडिओ पुढच्या अपडेट तुम्हाला या ठिकाणी याच चॅनलवरती पाहायला भेटतील।